लक्ष द्या. चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस ऑफ आय रिकॉल द टेरिबल कस्टम. आता याचं तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस करेक्ट जो आहे तो चूज करायचा आहे. मग पॅसिव्ह व्हॉइस करेक्ट चूज करताना दिलेल्या सेंटेन्स मधला तुम्हाला वर्ब शोधायचा आणि टेन्स आयडेंटिफाय करायचा. या सेंटेन्स मधलं वर्ब कोणते सांगा सर्वांनी? रिकॉल. मग याचा टेन्स कोणता आहे? सिंपल पास्ट टेन्स. कोणता टेन्स आहे? सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्सचं पॅसिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला कोणता आहे? O प्लस was were प्लस V3 प्लस I प्लस S2. म्हणजे यामध्ये was were पैकी एक येणार. आपल्याला माहिती आहे ऑब्जेक्ट अगोदर तो ऑब्जेक्ट कोणता आहे? द टेरिबल कस्टम आहे, सिंगुलर आहे. मग टेरिबल कस्टम सिंगुलर असल्यामुळे आपल्याला सिंगुलर मध्ये was येणार. यामध्ये काय आलं? is आलं म्हणजे रॉंग आहे. या ठिकाणी was आलं हे करेक्ट असू शकतं. वेअर आलं रॉंग आहे. हे was आहे हे करेक्ट असू शकतं. मग या दोन मधला आपण जर विचार केला तर इथे was इथे V3 इथे V3 इथे बाय इथे बाय, पण इथे S2 आहे इथे S1 आहे. आपल्या फॉर्म्युल्यामध्ये काय S2 आहे. म्हणजे नंबर 4 रॉंग आहे आणि करेक्ट आन्सर कोणते? नंबर 2 द टेरिबल कस्टम वॉज रिकॉल्ड बाय मी. सर्वांना समजलं? ओके.